मराठी नववर्षाच्या सर्व लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा। आज गुढीपाडवा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा दिवस। मराठी नववर्षाची सुरुवात आजच्या दिवसापासून होते आणि याच शुभ मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी आनंदाची बातमी जाहीर केलेली आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक असणारा मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा। तर याच गुढीपाडव्याचं औचित्य साधून लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपये हप्ता वाटप संदर्भात आज घोषणा करण्यात आलेली आहे। पहा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता मिळणार आहे। सोबतच 12,000 रुपये, त्यासोबत 25,000 आणि 10,000 एवढी रक्कम सरकारकडून बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे, DBT। या सर्वांसाठी एकच अट, ते म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक पाहिजे। आधार संलग्न लिंक बँक अकाउंटमध्ये तुमच्या हे सर्व सरकारी योजनांचे पैसे मिळून जाणार आहेत। तर महिलांना पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कशा पद्धतीने 2100 रुपये, 25,000 रुपये, 10,000 रुपये आणि 12,000 रुपये एवढी जी रक्कम आहे ती कशी मिळणार आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। स्किप एक सेकंदही करायचा नाही, तरच माहिती तुम्हाला संपूर्ण कळणार आहे। तुम्ही काय करता, 2 मिनटं व्हिडिओ पाहता आणि अर्धीच माहिती ऐकता। तर तसं न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। हे पैसे तुम्हाला कशा पद्धतीने मिळतील ते तुम्हाला संपूर्णपणे कळून जाईल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेसह सरकारी योजनांची नवनवीन माहिती दररोजच्या दररोज चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळेल। सरकारच्या माध्यमातून ज्या काही शेतकऱ्यांसंदर्भात, बहिणींसंदर्भात, लाडक्या बहिणींसंदर्भात, महाराष्ट्रातील मुला-मुलींसंदर्भात ज्या काही योजना आहेत, सर्वसामान्य जनतेसाठी असणाऱ्या योजना, या सर्वांची माहिती तुम्हाला चॅनलवर मिळत असते। या सर्व योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी फक्त एक छोटंसं काम करावं लागणार आहे, ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे। आपल्या चॅनलला 1 लाख सबस्क्रायबर व्हायला अगदी थोडे सबस्क्रायबर कमी आहेत। तुम्ही कंजूसपणा अजिबात करायचा नाही। आज पाडव्याचा शुभ मुहूर्त आहे, तर नक्कीच या शुभ मुहूर्तावर आशा करते तुम्ही सर्व चॅनलला सबस्क्राईब कराल आणि 1 लाख आपले सबस्क्रायबर जे बाकी राहिलेले आहेत थोडेसे, ते पूर्ण कराल। तर पाहू संपूर्ण सविस्तर अपडेट। लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 1,500 ऐवजी 2100 रुपये हप्ता। हा 10वा हप्ता, लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये, ज्या हप्त्याची महिला खूप वाट पाहत आहेत। वाढलेले 2100 रुपये कधी मिळणार, 2100 रुपयासंदर्भात उत्सुकता आहे आणि नक्कीच पैसे वाढवून मिळणं म्हणलं की कुणालाही आनंद होतो। मला जसा झाला आहे तसंच तुम्हा सर्वांनाही झालेला आहे। लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये नेमके कधी मिळतील, हा सर्वच महाराष्ट्रातील महिलांना पडलेला प्रश्न आहे। आणि या संदर्भात आत्ताच काही क्षणापूर्वी लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे योजनेच्या 2100 रुपये हप्ता वाटप संदर्भात घोषणा केलेली आहे। ती देखील पुढे आपण पाहूया, पण त्या अगोदर आणखीन एक छोटीशी परंतु महत्त्वाची असणारी अपडेट जाणून घेऊ, जी आजचीच आहे। तर पहा, महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी सरकारकडून गुढीपाडव्याची भेट आजच्या तारखेला जाहीर झालेली आहे आणि हे आपण नक्कीच पाडवा बोनस याला म्हणू शकतो। काय आहे हे गिफ्ट, काय आहे ही भेट, बोनस पाहू आपण सविस्तर। तर हे जे गिफ्ट आहे, ही जी भेट आहे, यामध्ये पहा कॅबिनेटमध्ये याला मंजुरी मिळालेली आहे आणि दुसऱ्याच दिवशी निर्णय घेण्यात आलेला आहे। केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून हे जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यानुसार शेतकऱ्यांचा गुढीपाडवा होणार गोड, कारण पीक विम्याची 190.25 कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। जिल्ह्यामधील 1,83,000 शेतकऱ्यांना
लाभ. खरीप हंगामातील पिकांचे झाले होते नुकसान आणि त्याचीच होत आहे आता नुकसान भरपाई. तर या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याअंतर्गत लोकमत न्यूजपेपरला आलेली आजची ही बातमी आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ही शेतकऱ्यांसाठी भेट सरकारकडून जाहीर झालेली आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचा गुढीपाडवा हा गोड होणार आहे. आता जसं की मी तुम्हाला सुरुवातीला अगोदर म्हटलं होतं की लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्या संदर्भात तर माहिती आहेच, 2100 रुपयासंदर्भात तर माहिती आहेच. अगदी काही क्षणापूर्वी एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त 2100 रुपये वाटप संदर्भात माहिती दिलेली आहे. ती तर आपण पाहणारच आहोत, परंतु आणखीनही महत्त्वाच्या बऱ्याच अपडेट आहेत. लाडक्या बहिणींना 25,000 रुपये मिळणार आहेत, 10,000 रुपये मिळणार आहेत, 12,000 रुपये मिळणार आहेत. ते कसं काय मिळणार आहेत, कशाचे आहेत, हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर 6,000 कशाचे? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत अशा शेतकऱ्यांना 6 हप्ते एकूण सरकारकडून जमा करण्यात येत आहेत. नमो शेतकरी योजनेअंतर्गत यापूर्वी ज्या शेतकऱ्यांना हप्ते मिळालेले नाहीत त्यांना देखील आता हे पैसे मिळणार आहेत. त्या संदर्भातला शासन निर्णय आलेला आहे. नमो शेतकरी योजनेमध्ये PM किसान योजनेप्रमाणेच वर्षाला 6,000 रुपये, 2,000 रुपये प्रति हप्ता या पद्धतीने 3 हप्ते वितरित करण्यात येतात. आणि जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत नमो शेतकरी योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्यांना 6,000 रुपये म्हणजे 3 हप्ते प्रति हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे या ठिकाणी जमा करण्यात येतात सरकारकडून. आणि यामधील 6वा हप्ता जो आहे तो आता जमा होत आहे. लाडक्या बहिणींच्या अकाउंटला देखील पैसे येणार आहेत, शेतकऱ्यांच्या अकाउंटला देखील पैसे येणार आहेत. नमो शेतकरी योजनेअंतर्गत 6वा हप्ता जमा होणार आहे. आणि ज्यांना 3रा 4था हप्ता आला नसेल, 5वा हप्ता आला नसेल त्यांना 3रा 4था 5वा आणि 6वा हप्ता एकत्रितरित्या येणार. एकही हप्ता आला नसेल तर आत्तापर्यंतचे 6 हप्ते एकत्र येतील, एकूण 12,000 रुपये. आता 12,000 रुपये कशाचे मिळाले तर नमो शेतकरी या योजनेअंतर्गत हे पैसे. आता 25,000 कशाचे तर आपण पाहूयात. तर शासनाच्या वतीने लाडक्या बहिणींसाठी कर्जासंदर्भात एक योजना काढलेली आहे. ज्या बहिणींना 25,000 रुपयाचं कर्ज हवं आहे त्यांना कर्ज मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे हे कर्ज तुम्हाला फेडायची गरज पडणार नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचं कारण म्हणजे काय तर बऱ्याच अशा बहिणी आहेत की रोजच्या रोज त्यांना व्हिडिओ पाहणं होत नाही, परंतु पैशाची गरज असते. बँकांमध्ये कर्जाची रेट तुम्ही पाहू शकता खूप जास्त आहे, त्यामुळे सामान्य लोकांना कर्ज घेणं परवडत नाही. परंतु सरकारने विशेष करून महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी सवलत काढलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना 25,000 किंवा 10,000चं कर्ज जे आहे ते मिळणार आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला हप्ता फेडायची गरज नाही. योजनेच्या पैशाच्या माध्यमातून सरकार स्वतः हे पैसे फेडून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. जर कर्ज घेतलं तर तुम्ही तुमचा हप्ता जो आहे तो त्यामधनं कट केला जाईल, परंतु वन टाईम तुमच्या अकाउंटला 25,000 रुपये जमा करण्यात येतील. अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आहे. यासाठी फक्त अट एकच आहे, त्यामध्ये तुम्हाला मुंबई बँकेमध्ये खातं असलं पाहिजे. मुंबई बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना हे 25,000 रुपये मिळणार आहेत. आणि आता काही क्षणापूर्वी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर 2100 रुपये हप्ता वाटप संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की सरकारची सध्या आर्थिक परिस्थिती चांगली नाही. ज्यावेळेस आर्थिक परिस्थिती सुधारेल, आर्थिक परिस्थिती चांगली होईल त्यावेळेस मात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता वाटप करण्यात येणार आहे. तुर्तास आता तरी लाडक्या बहिणींना फक्त 1,500 एवढाच हप्ता मिळणार आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार तुमचा राहिला प्रश्न. तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे या हप्त्याची आणखीन ऑफिशियल तारीख जाहीर झालेली नाही. जशी तारीख जाहीर होईल तसं तुम्हाला कळवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 2100 रुपये मिळणार आहेत हे मात्र पक्का आहे, परंतु आता सध्या मिळणार नाहीत. माहिती कशी वाटली आजची नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.